संभाजी ब्रिगेडचे प्रमुख असलेले प्रवीण गायकवाड यांच्यावर शिवधर्म फाउंडेशनचे दीपक काटे आणि त्यांच्या समर्थकांनी शाईफेक हल्ला केला होता। अक्कलकोटमध्ये घडलेल्या या घटनेनंतर मोठ्या प्रमाणात नाराजी व्यक्त करत अनेक प्रकारचे पडसाद उमटल्याचं आपल्याला पाहावयास मिळत होतं। सोलापूरच्या 7 रस्ता परिसरात असलेल्या शासकीय विश्रामगृहात मराठा समाजाच्या बैठकीत 18 जुलै म्हणजे आज अक्कलकोट बंदची हाक देण्यात आली होती। त्याच पार्श्वभूमीवर आज अक्कलकोटमध्ये कडकडीत बंद पाळण्यात येत असल्याचं आज आपल्याला पाहावयास मिळत आहे। मराठा समाजाच्या वतीने हे बंद पाळण्यात येत असून अक्कलकोट श्री स्वामी समर्थांच्या नगरीमध्ये हे बंद पाळण्यात येत आहे। विशेष म्हणजे शिवधर्म फाउंडेशनचे दीपक काटे यांना 2 दिवसांची पोलीस कोठडी दिल्यानंतर जामीन मिळालं होतं। त्या जामिनाच्या निषेधार्थ आणि संभाजी ब्रिगेडचे प्रमुख असलेले प्रवीण गायकवाड यांच्यावर झालेल्या शाईफेक हल्ल्याच्या निषेधार्थ हे बंद पाळण्यात येत असल्याचं आपल्याला पाहावयास मिळत आहे। सोबतच मराठा समाजाच्या पुकारण्यात आलेल्या या बंदमध्ये अन्नछत्र मंडळाचे विश्वस्त प्रमुख जन्मंजय राजे भोसले हे देखील सहभाग झाल्याचं पाहावयास मिळत आहे। त्या दिवशी प्रवीण गायकवाड सारखा एक स्वामी भक्त माणूस या ठिकाणी आला आपल्या कुटुंबासह, विशेष करून त्यांचं कुटुंब त्या ठिकाणी बरोबर होतं आणि ते कार्यक्रम संपल्यानंतर ते स्वामींच्या दर्शनासाठी येणार असा निरोप देखील होता। पण मध्येच काही लोकांनी त्यांची जे अशा अमानुषपणे असं त्यांचा छळ केल्यासारखं केला की शाई टाकणं एक वेळ आपण समजू शकलो असतो, पण त्यांना त्यांच्या अंगावरचे कपडे फाडून मारहाण करणे वगैरे या गोष्टीचं कोणीही समर्थन करणार नाही। आणि प्रवीण गायकवाड यांच्यावर जो हल्ला झाला त्यासाठी आम्ही सर्व समस्त अक्कलकोट वासियांच्या वतीने या ठिकाणी, कारण स्वामी समर्थांच्या नगरीत या पुढील काळात देखील असं घडता कामा नये, कारण या ठिकाणी विविध पक्षाचे, विविध संघटनेचे, विविध प्रकारचे लोक या ठिकाणी येतात। अनेक खालच्या तळापासून ते वरिष्ठपर्यंत या ठिकाणी लोक येतात। अशा प्रकारची घटना घडू नये यासाठी सर्व अक्कलकोटकरांनी या ठिकाणी बंद उत्स्फूर्तपणे पाळण्यात आलेला आहे। आणि आता आम्ही बंद जास्त वेळ न ठेवता 2 वाजेपर्यंत ठेवलेला आहे, कारण लोकांचं, व्यापारी लोकांचं देखील दिवसभर बंद करण्यात आलं। आताच माहिती मिळते, पूर्वी आम्ही 2 पर्यंत डिक्लेअर केलेला होता, पण लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता तो बंद दिवसभर ठेवावा असं सर्व व्यापारी लोकांचं म्हणणं आलं, म्हणून तो दिवसभर बंद पाळण्यात येत आहे। तरी या बंद मध्ये ज्या ज्या लोकांनी सहकार्य केलं त्या सर्वांचा आम्ही आभार मानतो, आम्ही संयोजक म्हणून। आणि या ठिकाणी प्रवीण दादावर ज्यांनी अशा प्रकारचं गुन्हा स्वरूपात नोंद केलेला आहे, म्हणजे गुन्हे स्वरूपात जे वागणूक दिलेली आहे, तर त्यांच्यावर कडक अशी कारवाई व्हावी असं या प्रसंगी आम्ही सर्वांच्या वतीने मागणी करतो।